नमस्कार. रक्षिताच किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आळू वडी बनवणार आहोत. त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, मीठ घेतलं आहे, लसूण आणि जिरे कुटून घेतलेली आहेत, लाल तिखट घेतलं आहे, त्याच्यानंतर दही घेतलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि आळूची पानं घेतलेली आहेत. तर आपण कृतीकडे वळणार आहोत. तर आता आपण त्यामध्ये जे 1 चमचा हळद घेतलेली आहे ते टाकून घेते मी. त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट टाकते मी अर्धा चमचा, त्यानंतर लसूण आणि जिरे मी कुटून घेतलेली ती पूर्ण पेस्ट टाकते. त्यानंतर मी जे दही घेतलं आहे 1.5 चमचा ते टाकून घेते. ते मी मिक्स करणार आहे पाणी टाकून. आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे. सारण चांगलं मिक्स करून घेते. हे सारण आपल्याला खूप घट्ट पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं. तर आपलं सारण रेडी आहे. आपण पानाला पीठ लावून घेणार आहोत. आपल्याला पानाच्या मागच्या साईडला पीठ लावायचं. आता आपल्या एका पानाला पीठ लावून झालं आहे. तर आता आपण हे जे पान आहे ते मी आता उलटं टाकणार आहे दुसऱ्या साईडने. आता हे झाल्यानंतर परत आपण असं एक टाकणार आहोत, म्हणजे उलटं पालटं असे करून आपण 5 लेयर बनवणार आहोत पानांच्या. तुम्ही पाहू शकता माझे पानाच्या 5 लेयर झालेले आहेत लावून. आता त्या मी फोल्ड करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी सगळ्या वड्यांना पीठ लावून घेतलेलं आहे आणि डब्यामध्ये ठेवलं आहे. आता मी कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये मी हा डबा ठेवते आणि कुकरच्या झाकणाची मी शिट्टी काढून घेते. आणि आपण हा कुकर 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवणार आहोत. आता आपली 15 मिनटं झालेली आहेत. तर आपण चेक करूया. तर आपल्या वड्या शिजवून झालेल्या आहेत. मी गॅस बंद करते आणि 5-10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवते. वड्या तळण्यासाठी मी आता कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. आता मी तेलामध्ये
कट करून घेतलेल्या वड्या सोडतीये. आपण त्याचा गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा. तर आपल्या आळू वड्या तळून रेडी आहे. आपण त्या एका डिशमध्ये काढूया. तर आपली खमंग कुरकुरीत अशी आळू वडी रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.